दोस्तों यह दोनों लड़के अपने खेत में काम कर रहे होते हैं और तभी बिल के अंदर से एक मोटा सा अजगर निकलता है, जिसको देखकर यह दोनों लड़के काफी ज्यादा डर जाते हैं और एक लड़का वहाँ से भाग जाता है और दूसरा लड़का वहीं पर बेहोश हो जाता है। जिसके बाद बेहोश हुए लड़के को यह सांप अपने बिल में खींच लेता है और वह बचा हुआ लड़का साथ में अपने दोस्तों को बताता है। तभी उसके सारे दोस्त आकर गड्ढे की खुदाई करना स्टार्ट करते हैं। इस गड्ढे को पूरी तरह खोदा गया तो वहाँ से सिर्फ अजगर और उसके अंडे ही निकले। वह बेचारा लड़का वहाँ से गायब हो गया था क्योंकि उसने चैनल को सब्सक्राइब नहीं किया था। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आला एकदम कडक व्हिडिओ, विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ झालेला आहे, कारण तो आपण गणपती बाप्पावरती बनवलेला आहे। एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे। तर म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपवरून बनवलेला आहे। आणि जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपीकेची लिंक भेटूनच जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आजच्या व्हिडिओचे सगळं मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे। ऑल मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। तिथे आपण प्रिव्ह्यू व्हिडिओ सोडत असतो। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि काही लेयर्स ॲड करून दिलेले आहेत। तर आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्ह्यूवलवरती जाऊन आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यासमोर असं थोडंसं प्रेस करून ते ऑडिओ सॉन्ग सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे। त्याच्यानंतर इथे तर मी तुम्हाला सगळं ऑलरेडी ॲडच करून दिलेलं आहे। तर इथून आपण बरोबर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि आपल्याला इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन सिम्पली आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि मटेरियलचा फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आपली फर्स्ट इमेज आपल्याला इथून ॲड करायची आहे। त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन आपल्याला फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली जी इमेज आहे ती आपल्याला ट्रिम करायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला पुढची इमेज ॲड करायची आहे, इथून आपण फिल स्क्रीन करायचे आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे। तर मी अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तुम्ही पण अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता, जिथे मी तुम्हाला मध्ये लेअर दिलेले आहे तिथे आपण कोणतीही इमेज ॲड केलेली नाही, इथे आपली लेअर आहे। तर इथे तुम्ही सुद्धा कोणतीही इमेज ॲड करायची नाही, इथे ब्लँकच ठेवायचं। मी तुम्हाला ऑलरेडी इथे लेअर ॲड करून दिलेलं आहे। तर आता या इमेजेसला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत, त्याच्या अगोदर आपण आपला एक लोगो ॲड करून घेऊया आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगोचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे, आपला एक लोगो ॲड करायचा आहे। या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया, एवढीशी साईज ठेवून इथे असा लोगो आपल्याला सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला लोगो आपल्याला खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपण एक बॉर्डर ॲड करूया, जी तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिलेली आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन इथून स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण एकदम व्हिडिओच्या खाली येऊया आणि खाली आल्यानंतर इथून आपण जे आपले सेकंड बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे आणि इथे मी तुम्हाला बीटमार्कमध्येच 2 लेअर ॲड करून दिले आहेत, जी वायर क्रिएशन आणि वायर क्रिएशन ब्लॅक शॅडो या दोन्ही ज्या लेअर आहेत त्या आपल्याला एकदम टॉपला खेचून घ्यायचे आहेत। तर इथून आपण ज्या दोन्ही लेअर आहेत त्या आपण इथून टॉपला खेचून घेऊया, एकदम वरती या दोन्ही लेअर आपल्याला सेट करायचे आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ प्रिव्ह्यूमध्ये एकदम आपल्याला जी इमेजेस आणि तुम्हाला हे जे आपला ग्रुपचा लेअर दिसतोय तो तुम्हाला आपल्या व्हिडिओ प्रिव्ह्यूमध्ये तर दिसलेलाच आहे। तर आपल्याला अशाच प्रकारे या ज्या 2 लेअर आहेत
ते आपल्याला सगळ्या इमेजेसच्या वरती एकदम टॉपला आपल्याला खेचून घ्यायचे आहे. जशा खाली होत्या तशाच आपल्याला वरती खेचून घ्यायचे आहेत. तर इथून आता आपण पटपट ही जी लेअर आहे ती आपण वरती खेचून घेऊया एकदम टॉपला. तर अशा प्रकारे करायचं आणि ही जी लेअर आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे. खाली ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ती तुम्हाला लेअर दिसते आणि आपली जी बॉर्डरची लेअर आहे ती एकदम टॉपला घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकताय या ज्या लेअर्स आहेत त्या तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जातील. तर त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे इमेजेस ॲड केले त्या सगळ्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. आणि इफेक्ट देण्यासाठी आपल्याला शेकीपॅडचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तर इथून आपण इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करूया आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि आपल्या फर्स्ट इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली एक इमेज सोडायची आणि पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक इमेज सोडून इथून पुढच्या आता आपली जिथपर्यंत लेअर येत नाही तिथपर्यंत सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. म्हणजे इथल्या लहान आणि इथून पुढच्या आपल्या सगळ्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. कुठपर्यंत, आपल्या लेअरपर्यंत. इथपर्यंत लेअर आहे तर इथपर्यंत द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून पुढे यायचं आहे. पुढ्यानंतर इथल्या ज्या लहान 3 इमेजेस आहेत या 3 इमेजेसला आपण पटपट आपला इफेक्ट नंबर 1 देऊन घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे. इथल्या 4 इमेजेस सोडायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा इथल्या लहान इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे आणि लहान इमेजेस संपल्यानंतर एका इमेजला ही जी इमेज आहे मोठी त्या इमेजला द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक सोडायचे, पुढच्या इमेजला द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक सोडून पुढच्या इमेजला द्यायचं आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत एकाडेक आपल्याला द्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला एक सोडायची, पुढचीला द्यायचा, त्याच्यानंतर एक सोडायची, पुढचीला द्यायचा. अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. थोडंसं इथून पुढे येऊया. आपण सुरुवातीलाच इथे मध्ये 2 इमेजेस आपण सोडलेले आहेत. तर या 2 इमेजेसला आपण पटपट आपला इफेक्ट नंबर आपला 2 पेस्ट करून घेऊया. इथल्या 2 इमेजेसला पेस्ट केल्यानंतर इथून आता सिम्पली आपण पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर इथल्या लहान इमेजेस संपल्यानंतर आपण इथे तर इफेक्ट नंबर 1 दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण एकाडेक इमेज आपण एक इमेज सोडत गेलो आहे. तर आपण जी मधली इमेज सोडत गेलो आहे त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 आहे. तर तिथे पटपट आपला इफेक्ट नंबर 2 आपला पेस्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. आपला इफेक्ट नंबर लास्टचा इफेक्ट नंबर 3 आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून एकदम थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आपली जी लेअर आहे ती लेअर संपल्यानंतर पुढची जी इमेज आहे त्या पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला पेस्ट करायचा आहे. इथे करायचा, त्याच्यानंतर इथे तर आपण इफेक्ट नंबर 1 दिलेला आहे या 3 लहान इमेजेसला. त्याच्यानंतर या पुढच्या 4 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. एवढ्याच इमेजेसला फक्त आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल. व्हिडिओ फुल खतरनाक, एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. गणपती बाप्पावरती हा व्हिडिओ झालेला आहे. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. तर भावना भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.